नमस्कार, मी मिनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर कसे आहात मैत्रिणींनो? नक्कीच मजेत असाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज कसं कट करायचं. आता बऱ्याच जणांना ब्लाऊज शिवता येतं, काही जणांना येतं, काही जणांना नाही येत. तर आता प्रत्येकाची टेक्निक वेगवेगळी असते. सगळेजण आपापल्या पद्धतीने कटिंग करत असतात. तर मी इथं माझी पद्धत दाखवणार आहे. तर इथं मी अस्तर घेतलेलं आहे 80 सेंटीमीटर. अस्तर थोडंसं चुरळलेलं होतं ना, त्याच्यामुळे मी आधी प्रेस केली होती. नुकतीच म्हणजे प्रेस करून कापड तिथंच प्रेस करून पडलेलं होतं. पण मग थोडंसं अजून मला चुरगळलेलं वाटत होतं म्हणून प्रेस गरम होती तर थोडी प्रेस मी इथे लावून घेतली होती कपड्यावर. तर आता बघा इथं मी पॅटर्न काढलेले आहेत. ब्लाऊजवरून आधी मापं घेतले आणि त्या मापानुसार पॅटर्न मी काढून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण पॅटर्न काढून घ्यायचं आहे. आता प्रत्येक माप हे वेगवेगळे असतात, त्याच्यामुळे तुम्हाला काही इथं माप मी सांगत नाही. पण मी हे जे ब्लाऊज शिवते आहे ते 10.5च्या घडीचं ब्लाऊज शिवते आहे मी. तर 10.5ची घडी म्हणजेच आपलं चेस्टचा जो चौथा भाग असतो त्याच्यामध्ये आपलं मार्जिन ॲड करून 1.5 इंच 2 इंच मार्जिन ॲड करून मग आपण ती घडी काढत असतो. तर ज्या वेळेला आपण ब्लाऊज शिकतो किंवा पॅटर्न वगैरे काढतो त्यावेळेला आपल्याला कळतं ते की आपण कुठल्या घडीचं ब्लाऊज कसं काढतो असं. तर घडी कशी निघते ब्लाऊजची तर ते आपल्याला मापं घेऊन मग समजतं. समजा उदाहरणार्थ छातीचा चौथा भाग आपला 8 असेल, त्याच्यात 2 इंच जर आपण मार्जिन वाढवली तर 10 इंच होतं. म्हणजेच आपली घडी किती झाली मग 10ची घडी. कारण कसं असतं पॅटर्न ज्या वेळेला आपण कट करतो ना तर त्याच्यामध्ये मार्जिन वगैरे सगळं ॲड केलेलं असतं. त्याच्यामुळे आपण जे पॅटर्न कट करतो ॲज इट इज आपल्याला तसंच्या तसं कापडवर ठेवून कटिंग करायची असते फक्त. तर इथं मी 4 टक्सचं माप घेतलेलं आहे. 4 टक्सचं पॅटर्न कट करून घेतलेलं आहे आणि आता ते पेपर पॅटर्न मी जे अस्तर घेतलेलं होतं त्या अस्तरवर मी आधी त्याला आता ठेवून बघते आहे की कुठल्या बाजूने कसं ठेवलं तर व्यवस्थित येईल. अस्तरवर ठेवायचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जी बाजू आहे ती बंद बाजू आहे आणि समोरच्या बाजूला ती ओपन बाजू आहे. या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पॅटर्न म्हणजे बंद बाजूने आपल्याला सगळ्यात पहिले पाठीचा भाग ठेवायचा असतो. कारण पाठीच्या भागाला जॉईंट नसतो, ते अखंड असतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला पाठीच्या भागाला जर हुक लावायची असेल, जर ओपन ठेवायचं असेल तर ते तुम्ही कसंही ठेवलं तरी काही हरकत नाही. तसंच पुढच्या भागाचं पण आहे फ्रंट पार्टचं. जर फ्रंट पार्ट तुम्हाला आता समजा बोटनेकमध्ये बरेचसे ब्लाऊज असे असतात की त्याच्यामध्ये बॅकला हुक असतात, त्याच्यामुळे मग बॅक ही ओपनच असते कट करताना आणि फ्रंट ही बंद बाजू असते. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर आता हे बघा इथं मी मागची बाजू ठेवून पेपर पॅटर्न ठेवून मागे कट करून घेतलेला आहे. आता मी इथं व्यवस्थित असं पेपर पॅटर्न आधी ठेवून घेतलं व्यवस्थित आणि मग खडूने मार्किंग करून घेते. आता बघा मी ज्या वेळेला आता हे मार्किंग करते आहे तर आता कुठं कुठं आपल्याला वाढवायचं आहे 2 गोष्टी त्या सांगते. आता 4 टक्समध्ये हे जे पुढचा पार्ट आहे आपला, इथे मला खालून अर्धा इंच जास्त वाढवायचं होतं. तर मी काय केलं आहे, कागद जो आपलं पेपर पॅटर्न आहे ते अलगद असं खाली सरकवलं आणि मग खालच्या बाजूने टाकून घेतलेली आहे, त्याची मार्किंग करून घेतलेली आहे. आता इथं मी क्रॉसपट्टी घेते, तर क्रॉसपट्टी पण मी थोडीशी ॲडजस्ट करते कारण मला खालून अर्धा इंच क्रॉसपट्टीमध्ये पण वाढवायचं आहे. कटिंग करताना ह्या काही अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत या लक्षात राहू द्यायच्या. आता मी पेपर पॅटर्न जे घेतलेलं आहे ना ते ॲज इट इज जसं कट केलेलं होतं तसंच घेतलेलं आहे. तर त्याच्यासाठी काय नाही तर क्रॉसपट्टीमध्ये पण अर्धा इंच खाली वाढवायचं असतं आणि जी वरची बाजू आहे टक्सची ती पण त्याच्यात पण आपल्याला अर्धा इंच वाढवायचं असतं. तर मग ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता ब्लाऊजमध्ये कसं अर्धा इंच जरी कमी झालं तरी ते लहान मोठं होऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला कुठं वाढवायचं आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आणि मग तसं मार्किंग करायचं. जर समजा आपल्याला तसं लक्षात राहत नसेल तर मग आपण काय करायचं, आपली पेपर कटिंग ज्या वेळेला होते त्यावेळेला आपण क्रॉसपट्टी दुसऱ्या पेपरवर ठेवून अर्धा इंच एक्स्ट्रा मार्क करून मग कट करून घ्यायचं आहे. असंच करायचं. आता इथं बघा मी संपूर्ण मार्किंग केलेली आहे. 4 टक्समध्ये आपले 4 पार्ट निघतात, बॅक, फ्रंट, क्रॉसपट्टी आणि बाही असे 4 भाग निघतात. तर 4ही भाग मी ठेवून मार्किंग करून घेतलेली आहे व्यवस्थित आणि आता कटिंग करून घेणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही बारीक बारीक ज्या आहेत ना त्या लक्षात ठेवायच्या. कारण मार्किंग जशी करू आपण तशीच कटिंग करू
तर ते जसं राहील तसं शिवलं जाईल. त्याच्यामध्ये लहान मोठं कमी जास्त करता कामा नये. जसं पेपर पॅटर्न केलेलं आहे तसंच आपल्याला कटिंग पण व्यवस्थित करायची आहे. तर कटिंग करताना पण काळजी घ्यायची, कारण पॅटर्न आपण जवळजवळ ठेवलेले असतात. तर काही वेळेला काय असतं, काही रेषा एकमेकांवर येऊन जातात आणि मग आपला भाग जो कट करायचा असतो तो राहून जातो आणि दुसरंच कट होऊन जातं. तर असं न करता कटिंग करताना पण लक्ष द्यायचं आहे की आपण कुठं कटिंग करतो आहे किंवा कुठला पार्ट आपण कुठं जॉईन केलेला आहे किंवा कुठं मार्क केलेला आहे. आता बरेचसे आता इथं बघू शकतात माझं क्रॉसपट्टी आणि बाही अगदी जवळ आलं होतं. पुढचा भाग आणि मागच्या भागचा जो शोल्डरचा भाग होता तो पण जवळ आलेला होता. पण हे आपण आता हे मला प्रॅक्टिस झालेली आहे किंवा जमतं, त्याच्यामुळे मग मी थोडंसं करून घेते, कारण कापड उरवायचं असतं मला. आता बघा हे चारही पार्ट 80 सेंटीमीटरमध्ये मी कट केलेले आहे आणि माझं भरपूर असं कापड उरलेलं आहे. बघू शकतात अशा पद्धतीने. आता हे जे कापड उरलेलं आहे ना माझं, तर मग ते क्रॉसपट्टी गळ्याला जी पट्टी लावतो आपण गळपट्टी वगैरे, त्याच्यासाठी आपल्याला लागतं म्हणून. आता इथं मी मेन फॅब्रिक घेतलेलं आहे. ते मेन फॅब्रिकला मी आता हे जे अस्तर आहे ना आपण जे कट करून घेतलेलं आहे त्याच्यावर ते ठेवायचं आहे. आता मेन फॅब्रिकला आपण थोडंसं लांब ठेवायचं, कारण मेन फॅब्रिक आपल्याला थोडंसं जास्तीचं कट करावं लागतं अस्तरनुसार, कारण अस्तर आपलं ॲक्युरेट कट झालेलं आहे. अस्तरमध्ये लहान मोठं अर्धा इंच 1 इंच असा काहीच फरक नाही. त्याच्यामुळे ते जसल्या तसं ठेवायचं आपलं जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर आणि मग कटिंग करून घ्यायची. आता इथं बघू शकतात मी अशा पद्धतीने केलेलं आहे ते पण. तर काही वेळेला काय असतं ना, मला थोडंसं असं कापड मी थोडंसं वाचवते की ते कापड आपल्याला कशातही कामात येऊ शकतं किंवा खूप जास्त वेस्ट नाही करायचं. तर सुरुवातीला तुम्हाला एवढी प्रॅक्टिस नसेल तर तुमच्याकडून थोडंसं जास्त कट होईल तर काय हरकत नाही, सुरुवात होते तशीच. पण एकदाची प्रॅक्टिस झाली की मग आपण व्यवस्थित करतो. तर आता इथं बघू शकतात मी फक्त पॅटर्न ठेवून घेतलं आणि मेन फॅब्रिक जे ते कट करून घेतलं. अतिशय सोपी पद्धत आहे आणि झटपट आपलं हे ब्लाऊज कटिंग होऊन जाते. कुठल्याही पॅटर्नचं जर तुम्हाला शिवायचं असेल तर तुम्ही आधी पॅटर्न काढून घ्या. म्हणजे काय असतं ना, ज्यावेळेला ब्लाऊजं शिवायचे असतात त्यावेळेला आपल्याला फक्त पॅटर्न ठेवून कटिंग करायची असते. त्यावेळेला आपल्याला काही मोजमाप करून घ्यायची गरज नसते किंवा ते मोजमाप करा मग ते मापं टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.